आज आमच्या मित्रमंडळींचा हट्ट होता की ट्रेकला जायचं, पण खूप अवघड नको, त्यात सगळ्यांना वेळेचं बंधन. सकाळी 11च्या आधी घरी पण जायचं होतं. मग काय, कुठे जायचं ते ऑब्व्हियस झालं. सकाळी 6ला निघालो. पुण्यापासून अगदी जवळच्या म्हणजे 35 किलोमीटरच्या अंतरावरील मल्हारगडला. हडपसर दिवेघाट असं पार करून 20 मिनिटातच पोचलो. दिवेघाटापाशीच पहिला चहा घेतला. अंजीर सीताफळाची शेती पार पाडत किल्ल्यापाशी पोचलो. थेट दरवाजाच्या 20 पावलं आधीपर्यंत गाडी जाते. वरती गेल्यावर लगेचच खंडोबा आणि महादेवाची मंदिरं आहेत. इथल्या प्रत्येक तटास हत्ती जातील असे मोठाले दरवाजे आहेत. पायथ्याला असलेल्या सोनोरी गावामुळे या गडाला सोनोरी किल्ला असंही म्हणतात. महाराष्ट्रातील बांधलेल्या सर्व किल्ल्यांमधील हा शेवटचा बांधलेला किल्ला, ज्याची निर्मिती दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती. त्याच्याच रांगेत पुरंदर, वज्रगड आणि सिंहगडही आहेत. किल्ल्यावर एका बाजूस एक जोडपं मस्त गरम गरम वडापाव आणि चहा बनवत होते. सगळ्यांनीच या बेतावर ताव मारला. त्यानंतर खंडोबा मंदिराजवळील आजींकडे चहा परत प्यायला गेलो. किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली होती. निघताना हायवे लगतच्याच शकुंतला मिसळला गेलो. इथे आम्ही नेहमी जात असतो. तुम्हाला पण जर अशी शॉर्ट ट्रिप करायची असेल तर रीलला नक्की सेव्ह करा आणि शेअर